ताज्या घडामोडी पाहण्यासाठी सी24 तास या यूट्यूब चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवरती क्लिक करायला विसरू नका। राहुरी तालुक्यातील वळण इथे 4 एप्रिल रोजी दुपारच्या सुमारास किरकोळ वादामधनं एका तरुणावरती चाकूने वार करण्यात आले। या घटनेमध्ये तरुण ठार झालाय। वळण परिसरामध्ये तणावाचं वातावरण निर्माण झालंय। घटनेनंतर पोलीस पथकाने संशयित आरोपीला तात्काळ ताब्यात घेतल्याची माहिती मिळते। कृष्णा उर्फ दादा शंकर कुलट असं मयत झालेल्या तरुणाचं नाव आहे। कृष्णा उर्फ दादा कुलट आणि संशयित आरोपी उद्धव खुळे यांच्यामध्ये 4 एप्रिल रोजी दुपारी 4च्या सुमारास वळण येथील दत्त मंदिराच्या जवळ किरकोळ वाद झाले होते। तेव्हा उद्धव खुळे यांना कृष्णा उर्फ दादा कुलट याच्यावरती धारधार चाकूने वार केले। यावेळी काही जणांनी कृष्णा उर्फ दादा कुलट याला तातडीनं राहुरी येथील एका रुग्णालयामध्ये आणलं। त्यानंतर त्याला अहिल्यानगर येथील एका रुग्णालयात हलवण्यात आलं। तेथील वैद्यकीय अधिकाऱ्यांनी कृष्णा उर्फ दादा कुलट याला तपासून उपचारांच्या पूर्वीच मयत घोषित केलं। यावेळी कृष्णा उर्फ दादा कुलट याचे मित्र आणि नातेवाईकांनी रुग्णालय परिसर तसेच राहुरी पोलीस ठाण्याच्या आवारामध्ये मोठी गर्दी केली होती। तर घटनेची माहिती मिळताच पोलीस निरीक्षक संजय ठेंगे यांनी पोलीस पथकासह घटनास्थळी धाव घेतली। दरम्यान पोलीस पथकाने या घटनेमधील संशयित आरोपी उद्धव नंदलाल खुळे याला काही वेळातच ताब्यात घेतल्याची माहिती मिळाली आहे। या घटनेनंतर वळण परिसरामध्ये तणावाचं वातावरण पसरलं होतं। रात्री उशिरापर्यंत पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल करण्याचं काम सुरू होतं। सर, आज वळण येथे खून झाल्याची जी खबर आलेली आहे याबाबत आपल्याकडे काय माहिती आहे? सदरबाबत माहिती मिळालेली असून अजूनपर्यंत गुन्हा दाखल झालेला नाही, परंतु घटनास्थळावर आम्ही टीम पाठवलेली आहे आणि पुढील माहिती घेऊन गुन्हा दाखल करत आहोत। या घटनेत कोण मयत झालं आहे? दादासाहेब कुलट नावाचा व्यक्ती मयत झाल्याचं समजलेलं आहे, परंतु याबाबत तसेच आरोपीबाबत शहानिशा करणे बाकी आहे। मनोज साळवे, सी24 तास, राहुरी। राहुरी शहरामधील नामांकित साईराम इलेक्ट्रॉनिक्स अँड बॅटरीज या दालनात तुम्हाला मिळतील सर्व प्रकारच्या इलेक्ट्रॉनिक वस्तू तसेच होम अप्लायन्सेस। साईराम इलेक्ट्रॉनिक्सचं नातं आहे खास। प्रत्येक घरात गुणवत्तेचा विश्वास। उन्हाळ्यामध्ये थंड कूल करण्यासाठी एसी, फ्रीज, कूलर, डीप फ्रीज यांची भव्य अशी रेंज। साईराम इलेक्ट्रॉनिक्स खरेदी विक्री संघ, नगर मनमाड रोड, राहुरी। तेव्हा आजच साईराम इलेक्ट्रॉनिक्स या दालनाला भेट द्या आणि आनंदाची सुरुवात करा। साईराम हॉस्पिटल टेस्ट ट्यूब बेबी सेंटर। मी डॉक्टर स्वप्नील माने, स्त्रीरोग, वंध्यत्व व दुर्बीणद्वारे शस्त्रक्रिया तज्ञ। आमच्याकडे दुर्बीणद्वारे शस्त्रक्रियेसाठी लागणारे सर्व अत्याधुनिक उपकरणं अवेलेबल आहेत। त्यामध्ये 3D 4D कॅमेरा, तसेच रुग्णांना 10 ते 20 ml रक्तस्राव होतो। पेशंटला खूप आरामदायी ऑपरेशन होतं। सूक्ष्म आजार बाहेर काढले जातात। 10 पटीने पेशंटच्या अवयवांचं निराकरण करता येतं आणि आजाराचं उच्चाटन केलं जातं। साईराम हॉस्पिटल, लॅप्रोस्कोपिक सेंटर आणि टेस्ट बेबी सेंटर, कोर्ट एरिया, भाग्यश्री हॉटेलच्या पाठीमागे, राहुरी। पाठदुखी, कंबरदुखी, खांदादुखी, सांधेदुखी तसंच मणक्याच्या आणि पॅरालिसिस आजारांपासून डॉक्टरकडे जाऊन वैतागले आहात का? तर आहे ना राहुरीमध्ये आयुर्वेदिक खात्रीशीर उपचार। डॉक्टर मेळवणे हॉस्पिटल अँड स्पाईन्स केअर थेरपी सेंटर, राहुरी बस स्टँड समोर। डॉक्टर केतन धनंजय मेळवणे, संपर्क 9890 42 52 40। 25 वर्षाची परंपरा। डॉक्टर मेळवणे हॉस्पिटल।